नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या मिनी व्लॉगमध्ये. जे मी दुपारी तांदूळ भिजत घातले होते ना, त्याचं मी हे वाटण आंबोळीसाठी करून घेतलं आणि त्यानंतर ना तयार होऊन आम्ही दीपपूजेची पुढची जी काही तयारी आहे ती चालू करतो. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. दीपपूजा कशा प्रकारे मांडली. छान अशी कणिक मळून घेतली. दिवे तयार करायचे होते, म्हटलं घट्ट अशी कणिक मळून घेऊया. कणिक मळून घेतली आणि त्यानंतर मी दिवे करायला बसले. यावर्षी मी 5 दिवे बनवले होते आणि ते पण मी वेगवेगळ्या शेपमध्ये दिवे बनवले होते. तुम्हाला पुढे पाहायलाच मिळालं. आणि घरात कुठलीही पूजा म्हटलं ना की खरंच मन अगदी प्रसन्न होतं आणि घरात सुद्धा प्रसन्नमय वातावरण तयार होतं. कुठलीही पूजा असो, मी पहिला आधी सगळी तयारी करून ठेवते, म्हणजे पूजा करायला पटकन बरं पडतं. मी तर गेंदे वस्त्र, वाती वगैरे सगळं काही तयार करून ठेवलं. आणि कुठल्याही पूजेची सुरुवात श्री गणेशांपासून होते, म्हणून मी इथे सुद्धा विड्याच्या पानावरती सुपारीचं पूजन केलं श्री गणेशा म्हणून. आणि श्री गणेशांना स्मरून मी इथं सुपारीचं पूजन केलं. खरंच कुठल्याही प्रसंगी श्री गणेशाशिवाय आपली पूजा ही अपुरीच वाटते. मी सगळं काही व्हिडिओत घेऊ शकले नाही, म्हणून मी तर फक्त दिव्यांची पूजा मांडली आणि मग ही क्लिप मी ॲड केली. जे काही कणकेचे दिवे होते त्यांनी मी सर्व देवांना आणि दिव्यांना सुद्धा ओवाळून घेतलं आणि मनोभावे प्रार्थना केली. आणि नेहमीचं माझं ठरलेलं रुटीन मी माझ्या बाळाला घेतलं सोबत आणि शुभम करोती म्हणायला सुरुवात केली. शुभम करोती म्हणून झाल्यानंतर शंभूचे बाबा शंभूला घेऊन इथं पाठावर बसले. त्यानंतर मी कणकीच्या दिव्यांनी आज बाळाला ओवाळायचं असतं, म्हणजे घरात जेवढी कोण लहान मुलं आहेत त्यांना आज कणकीच्या दिव्यांनी औक्षण करायचं असतं. मग मी माझ्या बाळाला औक्षण करून घेतलं. त्यानंतर जेवणासाठी आज जो काही बेत होता आंबोळी चटणीचा ते मी बनवायला घेतलं. छानपैकी अशा आंबोळ्या बनवल्या आणि आम्ही जेवणाला घेतलं. तर असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.